नाशिकमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ, सीसीटीव्हीमध्ये आढळले चक्क 3 बिबटे। नाशिकच्या बोराडे वस्ती, पाथर्डी, वडनेर रोड, पिंपळगाव परिसरात गेल्या 4 ते 5 दिवसापासून बिबट्यानं धुमाकूळ लावलाय। सोमनाथ बोराडे यांच्या बंगल्याबाहेरील सीसीटीव्हीमध्ये चक्क 1 नाही तर 3 बिबटे रेखी करताना दिसतायत। हे बिबट्या गेल्या 3 ते 4 दिवसापासून मध्यरात्री गावात फिरून दहशत निर्माण करतायत। तसेच आज सकाळी देखील मनोहर बोराडे यांच्या शेतीमध्ये एक बिबट्या आढळून आला, त्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण पसरलंय। गेल्या 3-4 दिवसापासून गावकऱ्यांना सकाळचं मॉर्निंग वॉक असो की शेतावरील कामे हे करणं देखील मुश्किल झालंय, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच बिबट्या आढळल्यानं पिंपळगाव परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय। याबाबत अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन चव्हाण यांच्याकडून। नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्यांच्या बातम्या वारंवार येत आहेत। त्यानंतर पाथर्डी गावातील पिंपळगाव खांब या ठिकाणी गेल्या 4 ते 5 दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे। 1-2 नव्हे तर 3 ते 4 बिबट्यांचा या ठिकाणी धुमाकूळ घातलेला बघायला मिळत आहे। आपल्याबरोबर प्रगतशील शेतकरी आहेत सोमनाथ बोराडे, यांच्या मळ्यात देखील काल रात्री तसेच आज सकाळी त्यांना बिबट्याचे दर्शन झाले आहे। त्यानंतर वन विभागाकडनं कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे चित्र बघायला मिळते। आपल्यावर प्रगतशील शेतकरी आहेत सोमनाथ बोराडे, आपण जाणून घेऊया, प्रत्यक्षदर्शी आहेत ते, नेमकं काय प्रकार घडला, कधी बिबट्या दिसला, काय? गेल्या 3 दिवसापूर्वी माझ्या घरापाशी म्हणजे मळ्यामध्ये जिथं मी राहतो तिथं 4 बिबटे, मला एकाने रात्री फोन केला आपल्या गेटपाशी बिबटे आहे। मी सकाळी CCTVमध्ये बघितलं, अक्षरशः 4 बिबटे 1.5 तास माझ्या घराच्या गार्डनमध्ये आजूबाजूला फिरत होते। त्यानंतर आज सकाळी मी पहाटे मॉर्निंग वॉकला चाललो तेव्हा एक बिबट्या मी स्वतःही शूट केलेला आहे आणि तो शूटिंगमध्ये आपल्याला दाखवलेला आहे। या भागामध्ये आर्मीचा एरिया समोर आहे आणि इकडं सर्व शेती भाग असल्याकारणाने गेल्या 6 महिन्यापासून 1-2 मुलांवरही हल्ला झाला। वडनेर गाव असेल, पाथर्डी गाव असेल, वारंवार आम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगत आलेलो आहे, खूप रिक्स आहे। वन विभागाचे अधिकारी येतात, पिंजरे टाकतात, ठेवतात, निघून जातात। परंतु मला असं वाटतं हा जो प्राणी आहे, शेळी किंवा बोकड्या किंवा असा काही प्राणी पिंजऱ्यात ठेवला तर लवकर अटक होतील, त्याच्यामध्ये ते फसतील, परंतु पिंजरा लावतात त्यात काही ठेवत नाही आणि या अधिकारी निघून जातात। शेतकऱ्यांचे अगदी दहशतीचं वातावरण, हा भाग बघा पूर्ण शेतीने नटलेला भाग आहे आणि MSCBची दिवसा बऱ्याच वेळा लाईट नसते। शेतकऱ्यांना रात्रीचं या भागामध्ये या शेतीमध्ये पाणी भरण्यासाठी यावं लागतं, म्हणून शेतकरीसुद्धा भयभीत झालेला आहे। शेतीला पाणी भरावं, दिवसात लाईट नसते, रात्री भराव तो बिबट्या असतो, अशा दुधामन स्थितीमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती आहे। हा भाग बघा, इथं सर्व ऊसाच्या शेत्या वगैरे आहे। मी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना, आमच्या देवळी मतदारसंघाचे आमदार सन्माननीय आमच्या भगिनी सरोजताई आहिरे यांनी विधानसभेमध्ये बऱ्याच वेळेस हा प्रश्न मांडलेला आहे, परंतु मला असं वाटतं प्रशासनाने का एवढं सिरियसली घेत नाही। जेव्हा हल्ला होईल आणि एखादा शेतकरी किंवा कोणी जर मृत्युमुखी पडत असेल तर प्रशासनाने किंवा वन खात्याने या भागात येऊन ताबडतोब यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अन्यथा शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मुकावं लागेल आणि उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल। लवकरात लवकर या वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा उपासमारीची वेळ येईल, शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी भीती वाटत आहे, असे सोमनाथ बोराडे यांच्याकडनं सांगण्यात आले। नितीन चव्हाण, 9 न्यूज, नाशिक।